थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। या ठिकाणी मनसेचे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झालेले आहेत। आयुक्त बंगल्यातून वस्तू चोरीला गेल्याचा आरोप होता आणि या आरोपाचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी मनसे कार्यकर्ते आहेत। पुणे पालिकेत त्यांनी ठिय्या मांडलेला आहे। पुणे महापालिका आयुक्तांनी दमदाटी केल्याचा मनसे कार्यकर्त्यांचा या ठिकाणी आरोप आहे। आता पोलिसांनी तुम्हाला अडवलं काय? आता तुमची मागणी आहे? पोलिसांना पुढे करतात, आयुक्त पोलिसांना पुढे करतात। प्रश्न कुठला आहे? तुमच्याच घराचा आहे, आमच्या घराचा नाही, तुमच्याच घराचा प्रश्न आहे। चोरले झाले, त्यामुळे आम्हाला वाटतं की ह्याच्यात चौकशी झाली पाहिजे आणि आयुक्तांनी सर्वांची माफी मागितली पाहिजे। आयुक्त अजून जालन्यामध्येच आहे, तुमच्या कार्यकर्त्यांची काय भूमिका आहे? आयुक्त जर काय माफी नाही मागितली तर भूमिका आहे? त्यांनी माफी मागितली पाहिजे। आम्ही काय गुंड नाहीये, आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लोकप्रतिनिधी आहोत। आम्ही लोकांच्या प्रश्नासाठी या ठिकाणी आलोय। ते गुंड आहे म्हणतात, गुंड म्हणजे नक्की काय? मराठी माणूस गुंड आहे का? मग तुम्ही यायचंच नव्हतं मग महाराष्ट्रामध्ये काम करायला गुंड असतील तर? आता काय मागणी तुम्ही काय करता आता? नाही नाही, आम्ही पुढं आक्रमक भूमिका आहे ती मनसेने घेतलेली आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय की मनसेचे काही नेते आहेत यांना आता आतमध्ये सोडलेलं आहे। जोरदार घोषणाबाजी आहे ती सुद्धा या ठिकाणी सुरू झालेली आहे। या बाजूला आपण पाहतोय की आयुक्तांची केबिन आहे, त्यांचं कार्यालय आहे आणि आता तिथे आत जाण्याचा प्रयत्न आहे तो या मनसैनिकांकडून केला जातोय। जोरदार घोषणाबाजी आहे ती सुद्धा आयुक्तांच्या विरोधामध्ये केली जाते। आयुक्तांची तातडीनं बदली करा अशी मागणी आता केली जाते। मनसेचे जे पुण्यातले प्रमुख नेते आहेत ते आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या गेटच्या आतमध्ये आयुक्तांची केबिन आहे आणि तिथं या सगळे मनसैनिक आहेत ते आता गेलेले आहेत। जिथं किशोर शिंदे हे ठिय्या आंदोलन करतायत तिथं आता हे मनसेचे नेते पोहोचलेले आहेत आणि ते चर्चा करणार आहेत। एकूणच आता वातावरण आहे हे या ठिकाणी तापलेलं आहे। पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा आता वाढवण्यात आलेला आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा या संपूर्ण आयुक्तांच्या दालनाजवळ पोहोचलेले आहेत। तर पुणे महापालिका आयुक्तांनी दमदाटी केल्याचा मनसे कार्यकर्त्यांनी हा आरोप केलेला आहे। अमोल, खरं तर आता हे कार्यकर्ते आतमध्ये गेलेले आहेत, या दरम्यान आता चर्चा होण्याची काही शक्यता आहे का यावर? नक्कीच आयुक्त आता या मनसैनिकांसोबत चर्चा करतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। पण एकूणच जो प्रकार घडलेला आहे त्याबद्दल आयुक्तांनी सुद्धा तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे। एका IAS दर्जाच्या अधिकाऱ्याशी मनसैनिक उद्धटपणे बोलत होते असं त्यांचं म्हणणं आहे। तर दुसरीकडे हिंदीमध्ये ते बोलले त्याच्यामुळं मनसैनिक चिडले अशा पद्धतीची प्रतिक्रिया सुद्धा त्यांनी दिलेली आहे। पण मनसैनिक आता हे आक्रमक झालेले आहेत। जो आयुक्तांच्या बंगल्यामध्ये चोरीची घटना घडलेली आहे त्याच्याबद्दल निवेदन देण्यासाठी खरं तर किशोर शिंदे आणि त्यांचं शिष्टमंडळ आहे ते या ठिकाणी आलेलं होतं। मात्र आयुक्तांच्या बैठका या चालू होत्या आणि बैठक चालू असतानाच हे मनसेचे पदाधिकारी आहेत ते आतमध्ये शिरले आणि त्यानंतर हा सगळा गोंधळ आहे तो निर्माण झालेला आहे। महाराष्ट्राला बदनाम करणारे तुम्ही गुंड आहात असं वाक्य आहे ते आयुक्तांनी वापरल्यानंतर मनसैनिक हे आक्रमक झाले। प्रचंड आक्रमक झाल्यानंतर त्यांनी या आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केलेलं आहे। या संपूर्ण आंदोलनादरम्यान राज ठाकरे यांचा सुद्धा किशोर शिंदे यांना फोन आलेला आहे। या संपूर्ण घटनेची माहिती त्यांनी घेतलेली आहे आणि आता कुठेतरी मराठी अमराठी वाद आहे तो त्याची किनार आहे खरं तर या संपूर्ण घटनेला लागलेली आहे। मनसेकडून असा दावा करण्यात येतोय की आयुक्तांसोबत आम्ही मराठी बोलत होतो आणि त्यामुळे ते चिडले आणि त्यानंतर आयुक्तही हिंदीमध्ये बोलत होते, यामुळे हा वाद आणखी वाढला असं दावा करण्यात येते। मात्र आता हे मनसेचे आणखीन नेते आहेत ते सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आता आयुक्तांसोबत चर्चा करून हा वाद मिटवला जातो का यापुढे आणखी तीव्र भावना मनसे देते हे पाहणं महत्त्वाचं आहे। पण आयुक्तांची आता तातडीनं बदली करावी अशी मागणी आहे ती मनसेने केलेली आहे। तर दुसरीकडे आयुक्तांनी सुद्धा आक्रमक भूमिका घेतलेली आहे। आता या मनसैनिकांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करू, पोलिसांमध्ये तक्रार देऊ अशा पद्धतीची प्रतिक्रिया काही वेळापूर्वीच आयुक्तांनी सुद्धा दिलेली आहे आणि त्यामुळे दोन्ही बाजूंना आक्रमक पवित्रा आहे तो सध्या पाहायला मिळते आणि त्यामुळे पुणे महानगरपालिकेमध्ये आयुक्त विरुद्ध मनसैनिक असा जो वाद आहे तो आता पेटलेला आहे। निश्चितच अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेट बद्दल। तर पुणे महापालिका आयुक्तांनी दमदाटी केल्याचा
मनसे कार्यकर्त्यांनी हा आरोप केलेला आहे. त्यानंतर मनसे कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. तर आता त्यांना आयुक्त कार्यालयात या ठिकाणी ही चर्चा सुरू आहे. या चर्चेनंतर आता नेमका काय यावर तोडगा निघणार, आयुक्त नेमकं काय स्पष्टीकरण देणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. तर आयुक्त बंगल्यातून वस्तू चोरीला गेल्याचा दावा करण्यात आला होता आणि त्याच निषेधार्थ आता मनसे आक्रमक झाली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.